मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा आपला हिरो आहे तो म्हणजे मेथी दाणा म्हणजे फेनोग्रीक सीड. आणि ते आपल्या केसांसाठी आणि आपल्या शरीरासाठी त्याचे खूप फायदे आहेत. आता ह्याच्या म्हणजे मेथी दाण्यामध्ये प्रोटीन आणि आयर्न असतं, त्याच्यामुळे ते आपल्या शरीराला आणि केसांसाठी त्याचा खूप फायदा होतो. ह्याची जर कमी झाली तर आपले केस गळायला लागतात, केसामध्ये डॅन्ड्रफ होतो, केसांची शाईन कमी होते, दोन तोंड फुटतात केसांना म्हणजे, आणि केस गळायला लागतात. तर हे कमी भरून काढण्यासाठी मेथी दाणा खाणं म्हणजे खाण्यासाठी पण चांगलं असतं आणि ते कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण कढई तापायला ठेवली, मी गॅस चालू केलेला आहे, कढई तापते. आपण आता खाण्यासाठी म्हणजे मेथी दाण्याचा उपयोग खाण्यासाठी पोटामध्ये घेण्यासाठी कसा उपयोग त्याचा करायचा ते पहिलं दाखवणार आहे. तर हा चम्मच मी घेतला, आपलं पोहे खाण्याचा चम्मच, 2 चमचे हे असे मेथी दाणा आहे. आता मेथी आणि ही कढीपत्ता आहे, एक मुठभर कढीपत्ता आहे. हा मुठभर मी वाळवून असा ठेवते कढीपत्ता. ओला टाकला तर तो खूप वेळ लागतो भाजायला. असं ओला कढीपत्ता सुकवून धुवून सुकवायचा आणि असं ठेवायचं म्हणजे आपल्याला केव्हा पण वापरता येतो. हा मुठभर कढीपत्ता आहे. तर आता कढई तापलेली आहे, हे 2 चमचे मेथी दाणे मी टाकते आणि गवळं गवळं भाजायचं. कारण आणि कढीपत्ता आणि मेथी दाणे एकदम नाही टाकायचं, कारण हे भाजायला जरा वेळ लागतो आणि कढीपत्ता हे पटकन भाजून येतं. तर हा थोडासा भाजत आला, मेथी थोडीशी भाजत आली की मग कढीपत्ता टाकायचा. थोडंसं त्याला मस्त भाजू द्या, लालसर होईपर्यंत. त्याला करपवायचं नाही, लालसर होईपर्यंत भाजायचं. तर भाजल्यानंतर आपण भेटूया नंतर. आता बघा मेथी बघा भाजून जशी अशी लालसर झाली, करपवायची नाही, काळी नाही पडू द्यायची. आणि 2 चमच मुद्दामून घ्यायचे, कारण स्टार्टिंगला एकदम जास्त बनवून नाही ठेवायचं. थोडं थोडं बनवलं किंवा एकदम बनवलं तरी चालतं, पण अगोदर सुरुवातीला थोडंच बनवायचं. आता बघा दिसतं तुम्हाला मेथी कशी लाल झालेली आहे. तर हे आपण काढून घेऊया. मी गॅस बंद केलाय, हे काढून घेऊया. आता आपण कढीपत्ता टाकूया, वाळलेला कढीपत्ता आहे हा. आता हा कढीपत्ता पण कुरकुरीत म्हणजे असं हाताने असं तोडलं की कुरकुरीत झाला पाहिजे, तोपर्यंत भाजायचं चांगलं. त्याच्यातलं मॉइश्चर काय उरलेलं असेल ते संपलं पाहिजे. आता बघा कढीपत्ता पण कसा कुरकुरीत भाजलेला आहे, तो असा हातात घेऊन बघायचा आहे. बघा मस्त असं चुरा होतोय त्याचा, आणि इथेच थांबायचं म्हणजे असं भाजत राहायचं, हलवत राहायचं त्याला. मी गॅस बंद केलेला आहे. आता मस्तपैकी कढीपत्ता भाजून घ्यायचा. आपण डिशमध्ये काढून घेते. आता हा कढीपत्ता आणि हे मेथी हे दोन्ही बघा भाजलेले आहेत. हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावर त्याची पावडर करून घ्यायची मिक्सरमध्ये. हे थंड करून घ्यायचं. अशा प्रकारे बारीक पावडर तयार झाली. सकाळी उठल्यावर अनुशापोटी हा 1 चम्मच घ्यायचा असा चमचा आणि त्याच्यावरती पाणी प्यायचं. आता ही मेथी असते ना ती गरम असते, तर ज्यांना उष्ण पदार्थ चालत नाही, गरम किंवा प्रेग्नेंट लेडीज आहे त्यांनी हे करू नये, कारण मेथी गरम असते. आणि ज्यांना उष्ण पदार्थाचं ॲलर्जी असते त्यांना सूट होत नाही. नाहीतर प्रथम जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर प्रथम अर्धा चम्मच, 1 चम्मच न घेता असा अर्धा चम्मच घ्यायचा आणि वरून पाणी प्यायचं. बघा तुमच्या शरीराला कसं, कारण सगळ्या गोष्टी काय सगळ्यांना सूट होतं असं नाही, कोणाकोणाला त्याची एलर्जी असतं. तर आपल्याला ते शरीराला सूट होते की नाही ते बघायचं आणि हे नियमित घ्यायचं. आणि जास्त कोणी थंडीमध्ये पावसाळ्यात घ्यायचं, गरमीमध्ये घ्यायचं नाही उष्ण असल्यामुळे. तर हे पण करू शकता. किंवा हे असतं कढीपत्ता असतो ते आपण अख्खा टाकतो आपल्या भाजी बिजीमध्ये, ते न टाकता कापून टाकायचं म्हणजे तो आपला ह्याचा जातो. चटणी बनवतो कोथिंबीर आणि ह्याची हिरवी चटणी जी आपण बनवतो सँडविचसाठी किंवा डोस्याबरोबर वगैरे खायला, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून तो पण जास्तीत जास्त आपल्या पोटात गेला पाहिजे. असं या प्रकारे आपण कढीपत्त्याचं सेवन
करू शकतो. हा एक प्रकार झाला खाण्याचा. आता दुसरा लावायचा मेथीचा दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते. आता बघा 2 चम्मच मी रात्री मेथी भिजत घातले होते आणि त्याचं बघा असं पिवळसर पाणी निघाले. असं हे पाणी पिलं तरी चांगलं असतं. हे मेथी अशी चावून चावून खाल्ली तरी चांगलं असतं ते. तर डायबिटीज वगैरे लोकांसाठी पण हे चांगलं असतं मेथी खाल्लेलं. ते हे असं पिवळं पाणी निघतं. ते पाणी तुम्ही एक स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं, स्प्रे मारायचं. नाही तर एक असे तेल कसं आपण लावतो त्या प्रकारे मुळापासून ते शेंड्यापर्यंत लावून ठेवायचं. हे अर्धा तास ठेवायचं आणि मग केस धुवून टाकायची. आणि ही मेथी पण आपण पिण्यासाठी पण पाणी यूज करू शकतो. तर असे 2 प्रकारे आपले तुम्हाला मेथीचे उपयोग हे केसांसाठी दाखवले. ते तुम्ही जरूर नक्की करा. तर अशा प्रकारे हे दोन्ही गोष्टी तुम्ही करून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल.